कोल्हापूर जिल्ह्यातल्या 78 गावातून बागायती शेतीतून जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे. नागपूर रत्नागिरी हा अस्तित्वात असलेला रस्ता असताना केवळ नवा रस्ता करून त्याच्यातून 50 ते 55 हजार कोटी रुपये भ्रष्ट मार्गाने काढता यावेत यासाठी या रस्त्याचा घाट सरकारने घातलेला आहे. तेव्हा हा रस्ता रद्द करा. आम्हाला या रस्त्याची गरज नाही, कारण या रस्त्यानं केवळ बागायती जमीनच जाणार नाही, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाचं उत्पादन हे 25 लाख टनांनी घटणार आहे. त्याचबरोबर महापुराचा फार मोठा धोका पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी या नद्याकाठच्या गावांना बसणार आहे. आणि त्यामुळं वारणाकाठलाही महापुराचा फटका बसणार आहे. आणि त्यामुळं हा रस्ता आम्हाला नको, आणि तो जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. हा इशारा देण्यासाठी मंगळवार दिनांक 9 जून रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या दसरा चौकातून प्रचंड मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढायचा आहे. माझी जिल्ह्यातल्या आणि शेजारच्या जिल्ह्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा असा वाटतो, कारण हे 1 लाख कोटी रुपये त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टोल रूपात भरायचा, हेही लक्षात घ्या. त्या सगळ्यांनी उद्याच्या मोर्चाला आलं पाहिजे, कारण या रस्त्यामुळं महापुराचा धोका आहे, या रस्त्यामुळं बागायती पीक जाणार आहे, या रस्त्यामुळं जिल्ह्यातलं 25 लाख टन ऊस कमी होणार आहे. म्हणजे जेणेकरून साखर उद्योगावर परिणाम होणार आहे, त्याचा कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्यावर परिणाम होणार आहे, सगळ्यांच्यावर परिणाम होणार आहे. आणि म्हणून हा रस्ता रद्द करायचा आहे. आणि त्यासाठी एक दिवस सवड करून आपल्याला सगळ्यांना उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 9 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये यायचं आहे. मी तर येणार आहेच, पण तुम्ही सगळे हातातलं काम सोडून या, एवढीच माझी विनंती आहे.